महानगरपालिकेच्या वतीने जे थकबाकीदार मालमत्ता धारक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी उपायुक्त अतिक्रमण निष्कासित अधिकारी शंकर पाटोळे यांनी एक अभिनव उपक्रम ठाणे शहरात राबवला, ज्यांची थकबाकी 10 लाखाच्या वरती आहे। त्यांच्या इमारतीच्या समोर, त्यांच्या दुकानाच्या समोर त्या ठिकाणी ढोल लेवून त्या ठिकाणी थकबाकीदार जे मालमत्ता मालक आहेत ज्यांची थकबाकी आहे 10 लाखाच्या वरती, त्यांनी ती थकबाकी भरावी याच्याकरता त्यांच्या प्रॉपर्टीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी ढोल वाजवले। हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे, चांगला आहे। माझा प्रशासनाला एकच सवाल आहे, असाच उपक्रम राबवताना ठाणे शहरामध्ये जिथे जिथे अनधिकृत इमारतीची बांधकामं चालू आहेत त्या इमारतीच्या बांधकामामुळे शहर विकास विभागाचं एका इमारतीच्या मागे कमीत कमी 1 ते 1.5 कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या याच्यावर आर्थिक बोजा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि माझा प्रशासनाला आणि उपायुक्त शंकर पाटोळे हे अतिक्रमण मुख्यालयाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी आहे। जिथे जिथे अनधिकृत बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी ती बांधकाम निष्कासित करण्याची जबाबदारी ही शंकर पाटोळे साहेबांची आहे। आता जिथे जिथे ज्या ज्या प्रभाग समितीमध्ये ही बांधकामं चालू आहेत त्या बांधकामाच्या समोर जाऊन असेच ढोल त्यांनी वाजवावे असं मी प्रशासनाला पत्र दिलं, आयुक्तांना पण दिलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण याबाबत पत्र देऊन कळवलंय की ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतीची बांधकामं चालू आहेत। ही बांधकामं वेळीच त्या ठिकाणी तोडली तर त्या ठिकाणी प्रशासनावर ताण येणार नाही आणि शहरामध्ये जे नागरिक पाणी आणि कचऱ्याची समस्या निर्माण त्या ठिकाणी झाल्यामुळे हा जो काही भार आहे हा ठाणे महापालिकेवर येणार नाही आहे। त्यामुळे वेळीच ही अनधिकृत बांधकामं तात्काळ निष्कासित करायला पाहिजे असं पत्र मी देवेंद्रजींना दिलं आहे।